इथं आहे. ट्रॅव्हल मग सतीशमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज इगतपुरीला आलेलो कामानिमित्त. तर इकडे मला एक सुंदर असं एक तलाव दिसलं छोटंसं. इकडे नाव तुम्ही वाचू शकता, बंड पंप हाऊस, इगतपुरीच्या आतमध्ये आणि खूप सुंदर असं तलाव आहे. बघूया आपण. हा इथे तलावाकडे जाण्यासाठी रस्ता इकडे लिहिला आहे बंड पंप हाऊस. या तलावाला म्हणतात रेल्वे तलाव. पाहूया, खूप सुंदर असं एकदम निसर्गामध्ये. तुम्हाला रातकिड्यांचा आवाज येत असेल बघा, ऐकू शकता. हे पहा, एकदम शांतता आहे. हा बाजूचा परिसर आहे इकडे. एकदम छान असं एवढा उन्हाळ्याचं वातावरण असताना देखील इकडे एकदम शांतता आणि थंडावा आहे हवेमध्ये. समोरून इथून बाईक्ससाठी जाण्यासाठी पण रस्ता, आपण जाऊया आतमध्ये. ठिकाणी विविध आहे आणि पावसाळ्यामध्ये तर इकडे एकदम स्वर्गाहून सुंदर. शांतता ऐकू शकता तुम्ही. आता तलावाकडे जायला गेट आहे. गेटमधून आलो आतमध्ये. हे बाजूला इकडे समृद्धी हायवे बनलेलं आहे. इथे हे समोर पाहू शकता, डोंगर सुंदर असे. इकडे गावची मुलं इकडे आतमध्ये आंघोळ करतात. आता एकदम तलावाच्या जवळ आल्यावरती भर उन्हाळ्यामध्ये देखील इकडे किती शांतता आणि म्हणजे थंडावा इकडे हवेमध्ये. बाजूला काही माणसं इकडची लोकल मासेमारी करतात. जेव्हा अशा प्रकारे इकडे तलावामध्ये मासे पकडतात. इकडे बघा, असं इकडे पीठ लावतो आतमध्ये वरती. हे काय पीठ आहे ना आता? कसलं आहे? गव्हाचं पीठ आहे. आता गव्हाचं पीठ लावतो इकडे. टाकला गळ आतमध्ये. तरी मासे किती सापडतात इकडे? कधी सापडतात, कधी नाही. तरी सापडले तरी कोणते मासे असतात म्हणजे? वारीच मोठा असतो काय? नको बेटा, आहे बेटा. जेव्हा अशा प्रकारे इकडे चालू आहे. कधी सापडतात, कधी नाही सापडत. वारीस मासा असतं, तलावातला मासा. इकडे कधी आला तर इगतपुरीला नक्की व्हिजिट द्या. रेल्वे तलाव बोलतात या तलावाला. इकडे आहे. या माशाचं नाव काय म्हणले? महाशीर मासा आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा कसा वाटला. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.